नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नाना म्हणत असतात की सौमित्राला भेटायला जायची काय गरज होती, ते सुद्धा मला न सांगता कशाला गेला होतात तुम्ही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, नाना मी आल्यानंतर तुम्हाला हे सगळं सांगणारच होतो. तेव्हा नाना म्हणतात, कधी मी विचारतोय तेव्हा तुम्ही मला तर सांगताय ना. जर मला माहिती नसतं तर तुम्ही मला यातलं काही सांगितलंच नसतं असं मला वाटते. मी आधीच सांगितलं होतं सौमित्राला कोणीही भेटायला जायचं नाही आणि त्याला या घरामध्ये पुन्हा घ्यायचंच नाही. मग कशासाठी गेला होता तुम्ही त्यांना भेटायला, सांगाल का आता? तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्ही जरा थांबा ना. आणि सुमित्रा म्हणते, ऋषिकेश सांग बरं काय झालं, सौमित्र ठीक तर आहे ना, त्याला काही झालेलं नाही आहे ना, तुम्ही सहज त्यांना भेटायला गेलं होतात का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आई, सौमित्राने आम्हाला भेटायला बोलवलं होतं. आपला सौमित्र लग्न करतोय, त्याने आपल्या सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण दिले, लग्नासाठी बोलावले. तेव्हा इथे काका म्हणत असतात, काय बोलतोयस तू, सौमित्र लग्न करतोय, त्याला लाज नाही वाटली का आपल्या सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण द्यायला? एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, सौमित्राच्या लग्नाला कुणीही जायचं नाही. एक जरी माणूस त्याच्या लग्नाला गेला ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा नाना म्हणत असतात की मी आत्ताच हे सगळं सांगून ठेवतोय. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अहो असं काय करताय, मी तर त्याची. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, तू तर गेलीस ना त्याच्या लग्नाला, तर सुमित्रा एक गोष्ट लक्षात ठेव, तू सुद्धा घराच्या बाहेरच राहायचं, पुन्हा या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इथे नानांनी आता सगळ्यांना सौमित्राच्या लग्नाला जाण्यासाठी नकारच दिलेला असतो. तेव्हा इथे आता खूपच जास्त जानकी टेन्शनमध्ये येते की आता नानांची समजूत कशी काय काढायची. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आत्ता कसं झालं, असंच पाहिजे या सगळ्यांना, म्हणून तर मी हे सगळं नानांना सांगितलं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की हे सगळं या ऐश्वर्यानेच केलं, माहिती आहे मला. ऐश्वर्याला आता चांगलीच याची अद्दल घडवते की नाही बघच. तर इकडे आता ऐश्वर्याला खूपच जास्त भूक लागलेली असते. जे काही प्रकरण झालेलं असतं त्यामुळे सगळेजण उपाशीच असतात, कुणीही जेवलेलं नसतं. तेव्हा इथे आता सारंग येतो आणि म्हणतो, काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कसला विचार म्हणजे, तुम्ही बघितलं ना, सौमित्राच्या लग्नाचा विषय निघाला होता तेव्हा सगळेजण जेवणाच्या ताटावरून उठले, कुणीही जेवलेलं नाही आहे. मलासुद्धा आता भूक लागली आहे, काय करू मी? तेव्हा सारंग म्हणतो, तुम्ही इथेच थांबा, मी तुमच्यासाठी जेवणाचं ताट भरून घेऊन येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कशाला, तुम्ही ताट आणू नका माझ्यासाठी, नाहीतर सगळेजण उपाशी आहेत, आपण दोघं जर रूममध्ये बसून जर जेवलो ना तर मग सगळ्यांना वाईट वाटेल ना त्या गोष्टीचं. आपण एक काम करूया, आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया, आपण दोघंजणं डिनर डेटवरती जाऊया. तेव्हा सारंगला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे आता सौमित्र आणि अवंतिका दोघंजणं रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेले असतात. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की सौमी, कितीतरी दिवसानंतर आपण असा मोकळा श्वास घेतोय ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाहीतर काय, नाहीतर किती काय काय घडून गेलं ना आपल्या आयुष्यामध्ये. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, ते सगळं मला आठवलं ना तरीसुद्धा माझ्या अंगावरती काटा उभा राहतो. तेव्हा इथे आता सौमित्राला अवंतिका म्हणते, तू इथे बस, मी जरा आलेच जाऊन. तेव्हा ती आता फ्रेश होण्यासाठी गेलेली असते. सौमित्र म्हणत असतो की मला विश्वासच बसत नाही आहे की मी आता फायनली अवंतिकाबरोबर लग्न करतोय. तेव्हा इकडे आता सौमित्राला अचानक आठवतं, सौमित्राला इथे ऐश्वर्याच्या माणसांनी किडनॅप केलेलं असतं. तेव्हा त्याला एका गोडाऊनमध्ये ऐश्वर्याने बांधून सुद्धा ठेवलेलं असतं. त्याला हळद लावून, ती उष्टी हळद तिने स्वतःला सुद्धा लावलेली असते. आणि जेव्हा सौमित्र पळून जात असतो तेव्हा इथे ऐश्वर्याने त्याला पकडून सांगितलेलं असतं, तू जर पळून गेलास ना तर तुझी ती अवंतिका जिवंत राहणार नाही आहे. तेव्हा आता काय करायचं आहे त्याचा विचार तू कर. ते सगळं आता सौमित्राला आठवत असतं. तेवढ्यातच अवंतिका येते आणि म्हणते, सौमी काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा सौमित्र म्हणतो, बघ ना, म्हणजे आता आपण फायनली लग्न करतोय, पण माझ्या लग्नाला नाना आणि आई येतील का? म्हणजे आमच्या घरामध्ये प्रत्येक कार्यक्रम आहे ना आम्ही मिळून मिसळून करत असतो. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी हे सगळं माझ्यामुळे झाले ना, मी तुझ्यावरती रागवले नसते तर हे सगळं घडलंच नसतं. तेव्हा सौमित्र म्हणतो, या सगळ्यामध्ये तुझ्या एकटीची काही चुकी नाही आहे, माझीसुद्धा चुकी आहे, पण आता आपण सगळ्या कठीण प्रसंगावरती मात करून फायनली आपण एकत्र आलो आहे ना, आपण त्याचाच आनंद मानूया. तर इथे जानकी आलेली असते आणि ती म्हणते, नाना चला जेवून घ्या, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, नाहीतर त्रास होईल. तेव्हा नाना म्हणतात की मला जेवायला नको आहे. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, नाना आमचं चुकलं, पण त्याचा राग तुम्ही जेवणावरती काढू नका, नाहीतर तुमच्या तब्येतीवरती येईल. प्लीज तुम्ही जेवून घ्या आणि गोळ्या घ्या बरं. तेव्हा नाना सरळ तिथून निघून जातात. जानकी म्हणत असते की नाना, सौमित्र भाऊजींचं लग्न आहे, त्यांची तर इच्छा आहे की त्यांच्या घरातील सगळ्या लोकांनी त्यांच्या या आनंदाच्या क्षणामध्ये सामील व्हावं, पण आता तुम्ही तर नकारच देत आहे. आता कसं त्यांच्या लग्नाला जायचं काहीच कळत नाही आहे. तुम्ही नाही म्हणताय तर आई तरी येतील का?
असा प्रश्न आता जानकीला पडलेला असतो. तर इथे आता सारंग आणि ऐश्वर्या त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेले असतात जिथे सौमित्रा आणि अवंतिका आलेले असतात. तेव्हा सारंग म्हणतो, मी माझं पॉकेट गाडीमध्ये विसरलो, मी घेऊन येतो या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो जा ना, मी इथेच उभी आहे. तेव्हा इथे आता सौमित्रा आपल्या हाताने अवंतिकाला घास भरवतो. तेव्हा अवंतिका खात असते आणि ती सुद्धा आपल्या हाताने सौमित्राला घास भरवते. तेव्हा ऐश्वर्या लगेचच रागातच तिथे येते आणि म्हणते, काय माझ्याबरोबर लग्नाचं वचन देऊन आता तू हिच्याबरोबर लग्न करतोयस का? तेव्हा सौमित्र म्हणतो, हे बघ ऐश्वर्या, त्यासाठी मी तुझी खूपदा आता माफी मागून झाली आहे आणि तू काय माझ्याबरोबर केलं होतंस गं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी काहीच केलेलं नाही आहे, तू माझ्याबरोबर खूपच जास्त वाईट केलं आहेस. आणि काय रे, एवढं सगळं करूनसुद्धा साधं मला सॉरी म्हणावंसं वाटलं नाही तुला? मला एवढं हर्ट केलंस तू, आवडायला लागलं होतास ना तू मला, मग तू माझ्याबरोबर असं का वागलास? साधं सॉरीसुद्धा म्हणावंसं वाटलं नाही तुला मला? तेव्हा इकडे आता अवंतिका म्हणत असते, गप्प बस हां, तू जास्त बोलू नकोस, तो माझा होणारा नवरा आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, माझासुद्धा होणारा नवराच होता तो, काय केलं त्याने? शेवटीला मला सोडलंच ना त्याने, तुलासुद्धा कधी सोडून जाईल ना कळणारसुद्धा नाही. तेव्हा अवंतिका म्हणते, आमचं आम्ही बघून घेऊ, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तेव्हा मॅनेजर तिथे येतात आणि म्हणत असतात की सर काय झालं, का तुम्ही भांडताय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जास्त बोलू नकोस, आम्ही भांडतोय का? आम्ही बोलतोय कळत नाही का तुला? तेव्हा अवंतिका म्हणते, ऐश्वर्या तू बोलत नाही आहेस, तू तमाशा करतेस, तमाशा, कळतंय ना तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, खरा तमाशा काय असतो ना ते मी दाखवतेच आता तुम्हाला. आणि आता इथे ऐश्वर्या अवंतिकाच्या कानाखाली मारायला जात असते. तेवढ्यातच अवंतिका ऐश्वर्याचा हात पकडते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की खरा तमाशा काय असतो ना ते मी तुम्हाला दाखवेनच, पण तुमच्या दोघांचं लग्न कसं होतंय ना तेच मी बघते. तुमच्या दोघांचं लग्न मी मोडून टाकेन, कळतंय तुम्हाला? तेव्हा इकडे आता अवंतिका खूपच जास्त आता डिस्टर्ब होते आणि टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा इकडे ऐश्वर्याने संपूर्ण वातावरण हे खूपच जास्त आता गढूळ करून ठेवलेलं असतं. ऐश्वर्या घरी येते आणि आता खूपच जास्त संतापलेली असते, कारण आता सौमित्र आणि अवंतिका दोघं जण लग्न करणार असतात ही बातमी तिला कळलेली असते. तेव्हा आता इथे सारंगला सुद्धा वाईट वाटतं, तो तिच्यासाठी पाणी आणायला जातो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, अरे देवा, मला असं बघून आता सारंगला असं वाटेल की सौमित्रावरती माझं अजूनही प्रेम आहे म्हणून मी हर्ट झाले आणि म्हणून तो आता माझ्यापासून पुन्हा दूर होईल. त्याला आता माझ्या तालावरती नाचवायचं असेल तर आधी हे सगळं त्याच्या मनातून पुसून काढावं लागेल. तेव्हा इथे सारंग तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, सारंग बघा ना, म्हणजे सौमित्राला मी माझ्यासमोर बघितलं आणि मला खूप जास्त राग आला, पण म्हणून मी हे सगळं बोलले. पण तुम्ही सुद्धा हर्ट झाला असाल ना? प्लीज, तुम्ही जर हर्ट झाला असेल ना तर मी तुमची माफी मागते. तेव्हा सारंग म्हणतो, हो मला राग आला, मी सुद्धा हर्ट झालो होतो, पण तुम्ही आता एका जखमेवरती जशी फुंकर मारावी ना तसं तुम्ही मला सॉरी म्हणालात, त्याने सगळं काही आता पुसून गेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग खरं सांगू का, कधी कधी या घरामध्ये तुमचा अपमान होतो. मी तुम्हाला सांगितलं ना मी तुमचा खूप विचार करते, मी या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करत असते. तुम्हाला ना या घरामध्ये सगळेजण असं कुक्कुळं बाळ समजतात, तुम्हाला असं जबाबदारीचं बरोबरीचं असं काहीच काम वगैरे सांगत नाही. त्या गोष्टीचं मला वाईट वाटतं. तुम्ही माझा नवरा आहात ना, मग तुम्हाला सुद्धा बरोबरीची वागणूक मिळाली पाहिजे की नाही या घरामध्ये, असं मी म्हणत होते. तेव्हा इथे ती म्हणते, पण शेवटीला भूक लागली आहेच ना मला, अजून जेवलो नाही आपण. तेव्हा सारंग म्हणतो, तुम्ही इथेच थांबा, मी तुमच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो. तेव्हा इथे सारंग आता ऐश्वर्यासाठी जेवण घेऊन जात असतो. तेव्हा जानकी येते आणि विचारते की सारंग भाऊजी, तुम्ही तर दोघं जण बाहेर जेवायला गेला होतात ना, मग आता कोणासाठी जेवण घेऊन जात आहे? तेव्हा इथे सारंग म्हणतो की वहिनी, तिथे आम्ही जेवायला गेलो होतो, पण तिथे काही वेगळंच घडलं. आणि जो प्रकार घडलेला असतो तो सगळा आता सारंग जानकीला सांगतो. आणि सारंग म्हणतो की ऐश्वर्या रागाच्या भरात म्हणाली, सारंग दादाचं आणि अवंतिकाचं लग्न होऊ देणार नाही म्हणून. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, ऐश्वर्या म्हणत असते की तुझं कधी लग्न आहे ना सौमित्र, ते मी शोधून काढणारच आणि मी तुझं लग्न मोडून टाकेन, तुमच्या दोघांचं लग्न मी होऊच देणार नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, त्याच मुलीबरोबर लग्न करतोय ना माझं सौमित्र, लग्न कधी आहे? तेव्हा इथे जानकी म्हणते, 2 दिवसानंतर लग्न आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, लग्न तर उद्या आहे, मग आता जानकी का म्हणते 2 दिवसानंतर लग्न आहे म्हणून? तर इथे जानकी मुद्दामूनच म्हणालेली असते, कारण ऐश्वर्या दाराच्या तिथून सगळं काही ऐकते हे तिला माहिती असतं आणि ऐश्वर्या तर दोघांचं लग्नसुद्धा मोडण्याचा प्रयत्न करेल. म्हणून जानकीने सौमित्रचं आणि अवंतिकाचं लग्न सुरळीत पार पाडण्यासाठी 2 दिवसांनी लग्न आहे असं सांगितलेलं असतं.